कसे आहात तुम्ही? तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे बाहेर थोडा कामाने. आज शनिवार आहे आणि शनिवार रविवारी मोस्टली आम्हाला दोघांना पण सुट्टी असतो. तर आम्ही विचार केला की चला बाहेर जाऊया. मग जाता जाता खूप तहान लागलेली, तर मग आम्ही म्हटलं की चला उसाचा रस घेऊया. मग आम्ही दोघांनी पण उसाचा रस घेतला. आणि हा शॉप जे आहे ना कोथरूडला आहे आणि खूप फेमस आहे. 10 रुपयाला फुल ग्लास देतो आणि खूप गोड होतं ते अतिशय. आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं, फर्निचर घ्यायचं होतं, पण ते काही भेटलं नाही. मग आम्ही परत विचार केला की चला जाऊया झुडिओला, कारण की सेल चालू होती म्हणून आम्ही झुडिओला आलो आहे. आणि झुडिओला बऱ्याचपैकी खूप चांगलं म्हणजे हे होतं, ऑप्शन्स होते. तुम्ही काही पण घेऊ शकता आणि सेलमध्ये खूप भारी प्रमाणात होते. ऑलमोस्ट सगळं संपलेलं होतं, म्हणजे जे हवं होतं ते साईज नव्हतं किंवा म्हणजे व्हरायटीज नव्हते तेवढे, कारण की ऑलमोस्ट सेल झालेलं होतं. आणि ही हुडी जी होती ना, ती मला लय आवडली होती अतिशय. आणि मग शुभमसाठी आम्ही शूज बघायचं होतं, तर शुभमला ते बूट्स आवडले होते. म्हणजे त्याला हवं होतं बरेच दिवसापासून आणि त्याला ते तिथे भेटले, तर मग त्याने ते बूट घेतले. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही असं काही घेतलं नाही, कारण की तेवढं काही मला घ्यायचं नव्हतं. म्हटलं चला सेल आहे तर बघून येऊ कसं आहे. खूप छान होतं यावेळेस सेलमध्ये. त्यानंतर आम्ही विचार केला आता काय करायचं, आणि मग आम्ही त्यानंतर निघालो. रोडवरून जाताना ना तिथे कॉलेज स्टुडंटची एक ॲक्टिव्हिटी चालू होती आणि त्या साईडना पलीकडे सर्व शॉप्स बंद होते त्या साईडला, कारण की अतिक्रमण झालेलं होतं. पोलीसवाले आले होते आणि सगळे शॉप्स बंद केले. आम्ही ना औंधच्या वेस्ट एंड मॉलला आलेलो होतो. तिथे बार्बिक्यू नेशन होता आणि आम्हाला बरेच दिवसापासून बार्बिक्यू नेशनला जायचं होतं खायला, पण कधी जमलं नाही आहे ना या साईडला. विचार केला की आता आलोयच इकडे, तर मग चला बार्बिक्यू नेशनला पण जाऊया खायला. आणि बऱ्याच दिवसापासून जायची इच्छा होती म्हणून म्हटलं चला इच्छा आहे तर एकदा जाऊन येऊ. आणि इथे ना मॉलला खूप छान डेकोरेशन केलं होतं, म्हणजे क्रिसमसचं थीम होतं आणि क्रिसमसच्या थीमनुसार खूप छान डेकोरेशन केलं होतं. आणि न्यू इयर पण होता, तर त्याचं पण डेकोरेशन छान केलं होतं. शुभमचा फ्रेंड पण येणार होता बार्बिक्यू नेशनला आमच्यासोबत, तर त्याचा कॉल आलेला की तो पोहोचलेला आहे, तो पण येतोय वर. तर आम्ही मग दोघं म्हटलं चला आता वर जाऊया बार्बिक्यू नेशनला. मग आम्ही तिथे जात होतो ना, हे लॉबी इतकी छान म्हणजे होता ना तिथं बसण्यासारखं, तर आम्हाला खूप इच्छा झाली फोटो वगैरे काढायची. मग तिथे आम्ही काही फोटोज काढले. आणि तिथे जाताना ना बार्बिक्यू नेशनला एक पॉपटेट्स म्हणून पण रेस्टॉरंट लागतो, त्याच्या पण एम्बियन्स खूप छान होता. म्हणजे तिथं पण तुम्ही व्हिजिट करू शकता. हे बघा पॉपटेट्स म्हणून लिहिलं आहे आणि खूप छान होतं. याच्या आधी म्हणजे शुभम गेलेला इथे त्याच्या ऑफिस पार्टीसाठी आणि खूप छान रिव्ह्यू होता त्याचा पण, की पण खूप छान आहे आणि बाहेर सेटिंग एरिया आहे, रूफटॉप आहे. तसंच बार्बिक्यू नेशनचा पण रूफटॉप एरिया आहे, म्हणून आम्ही इथे आलेलो होतो औंधचा. आणि खूप छान होतं लोकेशन वगैरे, म्हणजे फोटो काढायला वगैरे. ते ना सिटिंग पण बाहेर दिलेली आहे. तुम्ही बाहेर बसून पण म्हणजे डिनर, लंच वगैरे जे पण तुम्हाला करायचं आहे तुम्ही करू शकता. आणि खूप छान वाटत होतं, म्हणजे बाहेर पण बसायला, पण बाहेर थोडं थंड वाटत होतं म्हणून आम्ही आत गेलो बसायला. तर तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात असाल आणि फिश वगैरे तुम्हाला आवडते, तर या जे औंध लोकेशनमध्ये जे बार्बिक्यू नेशन आहे ना, इथे प्रॉन्स वगैरे पण मिळतात. तर तुम्हाला जर आवडत असतील प्रॉन्स वगैरे तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता. इथे ना स्टार्टर्समध्ये खूप ऑप्शन होते, व्हेज, नॉनव्हेज दोन्ही पण होते. तुम्हाला जे प्रेफर करता तुम्ही ते खाऊ शकता. म्हणजे व्हेजमध्ये पण ऑप्शन होते, मशरूम होतं, पनीर होतं आणि पायनॅपल पण होतं. तुम्ही पायनॅपल तंदूर करून पण खाऊ शकता, ते पण छान होतं. आणि खूप काही ऑप्शन होते खायला आणि खूप छान टेस्ट पण होता. मला सर्वात आधी स्टार्टरमध्ये ना पाणीपुरी दिलं होतं आणि पाणीपुरीचा टेस्ट खूपच छान होता. म्हणजे सिंपल होती आणि खूप छान टेस्ट होता आणि शुभमला इथली पाणीपुरी खूप आवडली. मग त्याने परत पाणीपुरी ऑर्डर केली. डेझर्टपासनं मेन कोर्सपर्यंत सगळे ऑप्शन खूप छान होते. म्हणजे डेझर्टमध्ये पण खूप भारी ऑप्शन्स होते. मेन कोर्समध्ये बिर्याणी, व्हेज बिर्याणी, नॉन-व्हेज बिर्याणी दोन्ही ऑप्शन होते. फिश पण करी होती. खूप काही खायला होतं. तुम्ही काहीही खाऊ शकता आणि खूप छान टेस्ट पण होता. मोस्टली ना स्वीट्स खूप कमी खाते. मला तेवढं फार आवडत नाही. पण इथे ना जे ब्राउनी होती, मला ब्राउनी आवडते, पण जे इथे ब्राउनी होती ना ती खूप छान होती. म्हणजे टेस्टमध्ये खूपच छान होती. बघूनच समजू शकता की मला ब्राउनी किती आवडली. म्हणजे इतकी छान होती आणि ते खूप काही खायला ऑप्शन होतं. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्हाला ते कुक करून पण देतात. इथे ना यांचं खूप छान गेस्चर आहे की बर्थडे असो, ॲनिव्हर्सरी असो, ते ना केक देतात त्यांच्याकडनं. मग इथे आम्ही केक कट केला, आम्ही खाल्लं आणि घरी गेलो आहे. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.